नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण आलो होतो थेट गडचिरोलीमध्ये। आज गडचिरोलीमध्ये कोया किंग अँड क्वीन या म्हणजे दुसऱ्या वर्षाचा या ठिकाणचा हे कार्यक्रम आहे। यामध्ये विशेष म्हणजे आदिवासी मुली म्हणजे फॅशन शो जो असतो अधिवेशनचा फॅशन शो याचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमामध्ये छत्तीसगड, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि देशातील कानाकोपऱ्यातून नव्हे तर चक्क भूतानमधून देखील या ठिकाणी स्पर्धक आले आहेत। तर चला आपण जाऊया थेट या फॅशन शो कडे। आपण पाहतो या कार्यक्रमाची इथे सुरुवात झाली आहे आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा आज या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील देशभरातून या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषेतील हे कलाकार या ठिकाणी सहभागी झाले आहेत। आदिवासी संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असून सर्वांनाच ही संस्कृती कळावी यासाठी आदिवासींचा मॉडेलिंग शो हा उपराजधानी नागपूर आणि राजधानी मुंबई येथे व्हावा। आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली। राष्ट्रीय आदिवासी महिला फेडरेशन जिल्हा शाखा गडचिरोली आणि आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाराजा सभागृहात गोंडी राणी मनीषा मडावी यांच्या माध्यमातून आयोजित कोया किंग आणि क्वीन या आदिवासी कल्चरल मॉडेलिंग स्पर्धेचे उद्घाटक म्हणून नामदार आत्राम बोलत होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर देवराव होळी, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, दैनिक देशोन्नतीचे जिल्हा आवृत्ती प्रमुख प्राध्यापक अनिल धामोडे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे, काँग्रेसच्या कार्यकर्ता डॉक्टर सोनल कोवे आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना नामदार आत्राम यांनी आदिवासींची संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असून प्रत्येक आदिवासींच्या घरामध्ये आदिवासी भाषेमध्ये संवाद व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी अशा प्रकारे आदिवासी समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणे हे गरजेचे असून अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन पिढीमध्ये आदिवासी संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजण्यास मदत होत असल्याचे सांगितले। कार्यक्रमाच्या संयोजिका गोंडी राणी मनीषा मडावी यांनी पुढाकार घेऊन त्यांनी वर्षातून किमान 2 कार्यक्रम घ्यावेत अशी अपेक्षा आमदार डॉक्टर होळी यांनी व्यक्त केली। यावेळी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, भूतान आदी राज्यातील जवळपास 60 स्पर्धकांनी मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला। कार्यक्रमाचे संचालन सागर आत्राम आणि अन्नपूर्णा मेश्राम यांनी केले। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।